मागील व्हिडिओमध्ये आपण बंध आणि आयनिक बंधाच्या संकल्पनेची ओळख करून घेतली, ज्यामध्ये मुळात एक अणू दुसऱ्या अणूचे इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. पण त्यानंतर एक धनप्रभारित आणि दुसरा ऋणप्रभारित झाल्यामुळे ते एकमेकांकडे आकर्षित होतात. आता आपण बंधांच्या प्रकारांमधील दुसऱ्या टोकाकडे जाणार आहोत, जिथे एकमेकांचे इलेक्ट्रॉन काढून घेण्याऐवजी आपण त्यांची भागीदारी करणार आहोत. समजा आपण दोन ऑक्सिजन अणूंचा विचार करत आहोत. तर मी इथे एक ऑक्सिजन काढतो. एका उदासीन ऑक्सिजनमध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन्स असतात, पण त्यापैकी 6 त्याच्या बाह्यतेम कक्षेत असतात. त्यामुळे त्याच्याकडे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संयुजा इलेक्ट्रॉन्स असतात. आणि मी त्यांची मांडणी अशा प्रकारे करतो की मी शेवटी त्यांच्या जोड्या लावतो. त्यामुळे तुमच्याकडे हे दोन संयुजा इलेक्ट्रॉन राहतात, ज्यांची दुसऱ्या इलेक्ट्रॉनसोबत जोडी लागलेली नसते. आणि आता मी दुसरा ऑक्सिजन काढतो आणि मी तो वेगळ्या रंगाने काढणार आहे, जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रॉनवर लक्ष ठेवता येईल. तिथे असलेला दुसरा ऑक्सिजन, त्याच्याकडेही 6 संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संयुजा इलेक्ट्रॉन. आता हा डावीकडचा ऑक्सिजन अधिक स्थिर होण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारे आणखी 2 इलेक्ट्रॉन्स मिळवायला किंवा भागीदारी करायला नक्कीच आवडेल. आणि अर्थातच हा उजवीकडचा आहे ऑक्सिजन, तो सुद्धा ऑक्सिजनच आहे. त्यालाही आणखी 2 संयुजा इलेक्ट्रॉन मिळवायला किंवा भागीदारी करायला आवडेल. मग तो हे कसं करू शकेल? बरं, जर डावीकडच्या ऑक्सिजनने हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन उजवीकडच्या ऑक्सिजनसोबत शेअर केला आणि उजवीकडच्या ऑक्सिजननी हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन डावीकडच्या ऑक्सिजनसोबत शेअर केला, तर बरं, जर त्यांनी तसं केलं तर तुम्हाला असं काहीसं दिसेल. मी काढतो. तर तुमच्याकडे डावीकडे ऑक्सिजन आहे आणि मग तुमच्याकडे उजवीकडे ऑक्सिजन आहे. आणि जे 2 इलेक्ट्रॉन शेअर केले जात आहेत ते दाखवण्यासाठी, समजा हे 2 इलेक्ट्रॉन शेअर केले जात आहेत, तर आपण अशी फक्त एक रेषा काढतो. हे दर्शवते की असे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ज्यांची या 2 ऑक्सिजनद्वारे भागीदारी केली जाते. आणि समजा हे 2 इलेक्ट्रॉन देखील शेअर केले जात असतील, तुम्ही ते अशा रेषेने दाखवाल. आणि मग आपण उरलेले संयुजा इलेक्ट्रॉन काढू शकतो. या डावीकडच्या ऑक्सिजनकडे शेअर केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या व्यतिरिक्त आणखी 4 संयुजा इलेक्ट्रॉन होते. आणि मग उजवीकडच्या ऑक्सिजनकडे आणखी 4 संयुजा इलेक्ट्रॉन होते. 1, 2, 3, 4. आणि इथे एक रंजक गोष्ट अशी आहे की जे इलेक्ट्रॉन शेअर केले जात आहेत ते या ऑक्सिजन अणूंना एकत्र जोडून ठेवतील. जर ते एकत्र जोडले गेले नाहीत तर हे इलेक्ट्रॉन शेअर केलेच जाणार नाहीत. तर इथे जे तयार झालं आहे त्याला सहसंयुज बंध असं म्हणतात. सहसंयुज बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड. आणि रंजक गोष्ट अशी आहे की यामुळे या दोन्ही ऑक्सिजन अणूंना काही प्रमाणात अधिक स्थिर होण्यास मदत होते. डावीकडच्या ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्याच्याकडे 6 संयुजा इलेक्ट्रॉन होते, पण आता तो आणखी 2 इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. लक्षात ठेवा, यापैकी प्रत्येक रेषा 2 इलेक्ट्रॉन दर्शवते. त्यामुळे हा ऑक्सिजन म्हणू शकतो, अरे मला 1, 2, 3, 4, 6, 8 इलेक्ट्रॉन मिळालेत, ज्यांचा मी वापर करतोय. आणि उजवीकडच्या या ऑक्सिजनच्या बाबतीतही तेच खरं ठरणार आहे. आता असे काही सहसंयुज बंध असतात जे अगदी समान नसलेल्या अणूंमध्ये असतात. उदाहरणार्थ, जर आपण पाण्याविषयी बोलत असू आणि ऑक्सिजन हायड्रोजनसोबत कसा बंध तयार करतो याविषयी बोलत असू, तर जर आपल्याकडे इथे ऑक्सिजन असेल तर पुन्हा एकदा मी त्याचे 6 संयुजा इलेक्ट्रॉन काढू शकतो. 1, 2, 3, 4, 5 आणि मला 6वा इलेक्ट्रॉन तिथेच काढू द्या. आणि जर माझ्याकडे हायड्रोजन असेल तर हायड्रोजनकडे एक संयुजा इलेक्ट्रॉन असतो. तर समजा तिथे एक हायड्रोजन आहे ज्याच्याकडे एक संयुजा इलेक्ट्रॉन आहे आणि कदाचित तिथे दुसरा हायड्रोजन आहे ज्याच्याकडे एक संयुजा इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन सहसंयुज बंध तयार करतात, किंबहुना अशाच प्रकारे पाणी तयार होतं. आणि मग ते कसं दिसेल? बरं, ते असं दिसेल. तुमच्याकडे इथे ऑक्सिजन आहे, तुमच्याकडे इलेक्ट्रॉनच्या या 2 जोड्या आहेत ज्या मी नेहमी काढतो. आणि मग इथला हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनसोबत शेअर केला जाऊ शकतो आणि त्या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनसोबत शेअर केला जाऊ शकतो. त्यामुळे या हायड्रोजनसोबत सहसंयुज बंध तयार होतो. आणि मग ऑक्सिजनचा हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनसोबत शेअर केला जाऊ शकतो आणि हायड्रोजनचा तो इलेक्ट्रॉन ऑक्सिजनसोबत शेअर केला जाऊ शकतो. आणि त्यामुळे त्या दुसऱ्या हायड्रोजनसोबत सहसंयुज बंध तयार होईल. आणि आता इथे पुन्हा एकदा ऑक्सिजनकडे 8 संयुजा इलेक्ट्रॉन असल्यासारखं तो वागू शकतो. 2, 4, 6 आणि 8. आणि हायड्रोजनकडे 2 संयुजा इलेक्ट्रॉन असल्यासारखे ते वागू शकतात. पण इथला एक फरक असा आहे की ऑक्सिजन हा हायड्रोजनपेक्षा खूप जास्त विद्युत ऋण आहे. तर तुम्हाला काय वाटतं, इथे काय होईल? बरं, या प्रत्येक सहसंयुज बंधातील इलेक्ट्रॉन हायड्रोजनच्या तुलनेत ऑक्सिजनच्या आसपास जास्त वेळ घालवतील. त्यामुळे जर इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या आसपास जास्त वेळ घालवत असतील
तर सर्वसाधारणपणे ऑक्सिजनच्या आसपास अधिक ऋणप्रभार असेल आणि त्यामुळे पाण्याच्या रेणूमध्ये ऑक्सिजनच्या टोकावर तुम्हाला अंशतः ऋणप्रभार मिळेल आणि मग रेणूंच्या हायड्रोजन असलेल्या टोकांवर तुम्हाला अंशतः धनप्रभार मिळेल. आणि जर तुम्हाला उत्सुकता असेल तर अंशतः प्रभार दाखवण्यासाठी मी जे लहान चिन्ह वापरतोय ते लहान ग्रीक अक्षर डेल्टा आहे, जी रसायनशास्त्रातली एक साधी पद्धत आहे. आणि त्यामुळे या प्रकारचा सहसंयुज बंध तयार होतो, कारण त्यात थोडी ध्रुवीयता असते. एका बाजूला दुसऱ्या बाजूच्या तुलनेत जास्त प्रभार असतो आणि याला ध्रुवीय सहसंयुज बंध असं म्हणतात. ध्रुवीय सहसंयुज बंध म्हणजेच पोलर कोव्हॅलंट बॉन्ड.